नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आमचा आज अचानक भयानक प्लॅन झाला आणि आम्ही सगळे निघालो आहोत प्राचीच्या गावी चिपळूणला. हाय हाय तो उजेड असेपर्यंत प्राची गाडी चालवणार आहे आणि नाईट झाल्यानंतर मला देणार आहे. बघूया प्राची कुठपर्यंत घेऊन जाते. खोपोलीपर्यंत प्राची आम्हाला घेऊन जाणार. प्राचीने जवळजवळ किती वेळ चालवली तू गाडी? 4 तास गाडी चालवली. सो आता मी जेवणाचा ब्रेक घेतोय. चिपळूणच्या रस्त्याला 6 तास तरी लागतात आणि त्यातले 4 तास प्राचीने चालवले आणि अजून आम्हाला 3.5 तास जायचं. कोलाडपर्यंत प्राची घेऊन येते, मानलं पाहिजे. सो आता जेवण करून आम्ही कोलाडवरून निघालो. सो फायनली प्राचीच्या गावी आम्ही पोहोचलो. आता रात्रीचे 2 वाजले आणि बाकीचं गाव कसं आहे ते तुम्हाला उद्या सकाळी बघायला मिळेल. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर सकाळचे आता 9 वाजलेले आहेत आणि प्राचीच्या घरी म्हणजे प्राचीच्या गावात खूपच भारी कमाल वातावरण आहे. सकाळी थोडी थंडी वाजत होती त्यामुळे बाहेर नाही आलो आणि म्हटलं आता जरा ऊन आलेत सो बाहेर येऊया. सो बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला आता प्राचीचं घर दाखवतो कसं दिसतंय बाहेर. प्राचीचे पप्पा बघा आता कामावर चालले. कसं वाटतं काका गावी? खूप छान, खूपच भारी ना. खूप भारी, लय भारी. ते बघ मागे आकडी बघ, आकडी कशी बांधली बघ. गुड मॉर्निंग काकी. वातावरण तर खूपच भारी आहे, खूपच भारी वाटतंय आणि खूप दिवसाने गावी वगैरे आल्यावर खूप मस्त वाटतंय. मनोहर मोरे. मनोहर. गावात थंडी आहे का हो? गावाला आहे गुड मॉर्निंग. थँक्यू. मुंबईला कोण जाणार आहे त्याच्यासाठी आम्ही काय करतो, सुटणार आहोत. बघूया. जो सुटणार तो जाणार ना? नाही, जो सुटणार तो लास्टला, पहिला सुटणार. नाही, जो पहिला सुटणार तो. तू गप्प ना, नियम बदलू नको. अरे उलट तो असतो ना. 1 2 3. सुटली आणि आता माझी आंघोळीला जाणार आहे. झालं, आपण डिसाइड केलेलं. तू बरोबर होतं. मग सेकंड नंबर, थर्ड नंबर, सेकंड. चल माझं घर आहे. नीतीचा मला डायवर देते. डाळ भात ठरवलं. हात डाळ भात. सेम विचार करता. डाळ भात, डाळ भात. कशी काय? मी सुटलो, दादा मला दिलं, तू नाही. तिसरी तुझे. मी जिंकलेलं शेवटला अंघोळ. लहानपणीचा झोपाळा. कधीपासून झोपाळा पाहिजे? खूप लहानपणीपासून झोपाळा ना. मी 4थीत असताना घर बांधलेलं. तेव्हापासून मे महिन्याच्या सुट्टीत पप्पांनी लाकडं उचलायला आणलेलं आम्हाला इथे. असा हा प्राचीन काळातला झोपाळा. छोटी मेथीची भाजी असं प्राची बनवतीये. आणि सचिन तू काय करतोस? प्राचीचा रेकॉर्डिंग ही सगळे टोप जाळून टाकते. खोबऱ्याचे काय? नेहा तू काय करतेस इकडे? काय काय जेवणात? मटकी, बटाटा, डाळ, चपाती, सलाड बाय प्राची आणि मेथीची भाजी. ती प्राची चला या जेवायला. तर मित्रांनो, दुपारी छान जेवून मस्त 1 तास झोप काढून आम्ही सगळे निघालो आहोत गुहागरला. सो बघूया गुहागर बीच कसं आहे आणि काय मजा मस्ती धमाल होते ते. काका पाटी दोर वगैरे सगळं लॉक करून येतात. पहले इन 2 गायों को देखो, फिर हमारे इन 2 गायों को देखो. गर्ल्स टर्न.
Can I drive? नो. का भाजपला सगळ्यांना हवे सुद्धा कशाचं घर म्हणजे ते एंजल अँड डेव्हिल. बाबा तिकडे check चला बाबा, तो समुद्र किनारा सोडून आम्ही हा समुद्र किनारा बघायला आलो. हा खूप टच समुद्र, टच बीच. सो निकिता, आपण गुहागर बीचवर आलो. तुला कसं वाटतंय प्राचीच्या गावी आहे? ॲक्च्युली असं गावी येऊन मस्त वाटतं, सिरीन, पीसफुल, शांत असं. आणि आता बीचवर पण जाणार आहोत, पाय वगैरे टाकायचे. तर बघू कसं अजून छान वाटेल. पण सध्या आत्तापर्यंत खूप मजा येते. तोवर आपण नारळ पाणी पिऊया. संपला कॉम्पिटिशन झाली. चल एका गोट्यात बघू एका कोण जणात. जिंकतंय, पप्पा का तू? बघू. काका जिंकले, जिंकले. हळूहळू हळू. अहो काय, एक परत अजून एक नाही देणार. किती गेले कॉम्पिटिशन स्पिरिट कळायला कुठून आलाय मी एवढे कॉम्पिटिटिव्ह काय. इकडे बघा. ताई नसल्यामुळे प्राचीचं बघा काय पावलंय. काका इथे बघा. हात तुझा लागला. असं आई बोट असं दुमड हे बघ वरचा हात असा कर. काका आहे हे बोटा. बरोबर बरोबर. हा. हार्ट करा काका, तुमचा हार्ट. थोडा मोठा हात आहे, थोडा मोठा हात आहे. बरोबर. ये झालं. झालं बाबा फायनली. आई याचे पैसे घेते मी प्रॉपर चोख. हे दिसतात हे असे चिंटुकले एवढूशे ते पळतायत. त्या निकिता सचिन आहेत. रील स्टार घणचोली कपल. माझ्या तोंडात बी आहे. रील स्टार घणचोली कपल, हॉलिवूड बॉलिवूड मालवणी कपल. ते येत नाहीत आणि आम्ही सगळीकडे आमचं सगळं आटपून वेट करतोय. ही तर कधीची वाट बघते, वाट बघतोय. हे बघा, हे तर वेगळ्याच दुनियेत रमलेत. पप्पा जाऊ दे आता, जाऊ दे आता. छोट्या छोट्या पोरांना त्रास देणं बंद करा. सो बीचवर मजा मस्ती करत, रील शूट करत आता आम्ही पुन्हा आमच्या घरी चाललो. आता आम्ही जरा पाणीपुरी शेवपुरी काहीतरी खाऊ आणि मग गाडीत बसू. तोपर्यंत अगोदर तिकडे पाय धुवायला कुठे आहे काय? पाय धुणार आम्ही, कारण गाडी खराब नको व्हायला, नाही तर प्राची मारेल आम्हाला. काका काय खातो? दही शेवपुरी. दही शेवपुरी. हे बघ खावा रे सगळ्यांनी.
बीचवर खेळून आल्यानंतर शेवपुरी खाण्यात जी काय मजा असते ती हा चांगली आहे. मस्त. छान आहे, इथे चांगलं टेस्ट आहे. मी लास्ट टाइम आलेले. माझा व्हायचा होता. चला खाऊया शेवपुरी. काय 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 किती काय एकदम जसं काय पासायचं घरात जाणार. एवढे पडलेले चिडली प्राची. प्राचीला 2 पाहिजे. 2 निकिता एका रन 7 सीड्या गेम काय शिकवतो तुला? कसं डाऊन टू अर्थ. किती पण शिडीनं तुम्ही वरती गेलात तरी साप तुम्हाला खाली घेऊन लायकी दाखवतो तुम्हाला. साप तुम्हाला तुमची लायकी द्या. इसका मुंह करता है, बाकी कोणाला गुड मॉर्निंग मित्रांनो. सो सकाळचे आता जवळजवळ 8 वाजलेले आहेत आणि निकिता, प्राची, नेहा हे ट्रेकला जाणार होते पण काय उठलेले नाही आहेत. पण बाहेर जे काय वातावरण आहे इथून भारी आहे. सकाळी 7 वाजता जाणार होते ट्रेकला. उठते का निकिता? प्राची आणि इकडे काका काकी. काकांनी खूप सारे मासे आणले. खूप सारे कोळंबी आहे, बांगडे आहेत आणि मांदेली आहेत. आणि काकी इकडे घावणे करतात. कोकणातली ऑथेंटिक म्हणजे कोकणात आला आणि घावणे आणि चटणी नाही खाल्ली म्हणजे काय खाल्लं. चला चला नाश्ता रेडी आहे. नाश्ता रेडी. किती बोलता रे? नाश्ता रेडी आहे. आज आम्हाला काय केळीच्या पानांमध्ये चटणी. ठीक आहे काका माझ्या याच्यातले. सो ऑथेंटिक असं घावणे आणि चटण्या बोलायला काका. बडबड कमी करा, कळलं ना. आणि जेवण वाढ. जेवण नाही, नाश्ता आहे तो. सो ऑथेंटिक असं आपलं. काका जरा 2 मिनिटं थांबा ना, जरा बोलू दे ना, जरा माझा काहीतरी आवाज होतो ना. काकांनीच व्लॉग स्टार्ट केला पाहिजे होता. हा. काकांचा मला असं वाटतं तू ना तुझ्या पप्पांचं एक वेगळं चॅनल काढून दे. तिकडेच बोलत बसते ना. ऑथेंटिक नाश्ता आम्हाला दिलेला आहे. थँक्यू. देतोय हे घे सायली काकी, हे घे आई. हा पटकन. चहा आणा बाबा, जा पटकन. चहा गरम कर बरं. चहा वगैरे आधी भात फोडणी टाकते. थोडं 2 मिनिटं थांब. ऑथेंटिक नाश्ता दिलेला आहे. काका 2 मिनिटं थांबा. 2 मिनिटं मला ऑथेंटिक नाश्ता दिलेला आहे. सो बघतो आता कशी टेस्ट आहे. माझं चॅनल आहे ना, मग मी बोलणार ना काका. तुमचं चॅनल काढू तेव्हा तुम्ही बोला. वाढायचं ना. तर आता आम्ही काकांबरोबर फिरायला चाललोय. काका आम्हाला फुल गाव दाखवणार आहे. आता नदीवर चाललोय आणि बघून आता नदीवर काय दिसतं आपल्याला. $200 देतील की आपल्याला यायचं. 250 नाही ते प्राचीचे हे आहेत ना, मित्र आहेत म्हणून आपल्याला $200 कटायचं. किती पाहिजे तुला पर डे? 250. तुला? मला 200 बस होते. पहिरी गेले ताकांनी. 1 2 3 4 200 चालतील मला पण. असं पण काका राहायला खायला देते. खाणे पण देते, राहायला पण देते.
सो फायनली आम्ही चिपळूणच्या नदीवर पोहोचलो. मग कापऱ्याची मोठी आहे वशिष्ठी ही कापरातली गावाची कापऱ्यातल्या गावातली छोटीशी नदी असं प्राची बोलते, पण तर हाय पाणी खूप आहे. ओ अतरंगीपणा बघा, अतरंगीपणा. खूप दगड आहे. तुमचं वय बघा. वय नको. अरे ठीक आहे, पण ते काका झाडच एकदम प्राचीचे पप्पा एकदम सुपरमॅन. चढा तुम्ही काका. अरे नको आहे, नको आहे. पप्पा खाली उतरा, पप्पा मार खाल. पप्पा पप्पा मार खाल. तुझा तिकडे तिकडे मी नाही मला येत नाही ते. चढा वरती एकदम. नको चढवू रे. चला नदी बघून आता निघालो आहेत दुसऱ्या रस्त्याने. प्राचीचे पप्पा आम्हाला कुठेतरी घेऊन चाललेत. हो बघूया चिपळूण मधले मॅन वर्सेस वाईल्ड कोण आहे, तर काका मोरे काका. खतरो के खिलाडी. बघा प्राचीने आमच्यासाठी वाट बनवली आहे. प्राचीने आमच्यासाठी वाट बनवली आणि स्वतः सोडून गेली. कोण बोलू या शेवटचं दांडा पकडायचं. हे पकड सचिन. नको येऊ मी हे उचलेल बघ. काकाने आमच्यासाठी वाट बनवली. ओ माय गॉड, दिस इज मिराकल. या इच्छा आणि आकांक्षा असेल तर आपण कुठेही जाऊ शकतो. पण आम्ही नेहा निकिता ठीक आहे. काका बोलत होते वाट नाहीये, तरी सुद्धा काकाने वाट बनवली आमच्यासाठी. हा व्हिडिओ बघून तुम्हाला कळेल प्राची एवढी ऍडव्हेंचरस कशी झाली आहे. मला घे ना फोटो. अँगर रिलीज थेरपी. जोरात मार, जोरात. जेवढं हाय ना उठते तेवढी ताकद कर. सगळे तुला बारीक बोलतात ना, बोल त्यांना. बोल बारीक बोलतात त्यांना. बोलाल बारीक, बोलाल मला. बोलाल मला बारीक. बोलाल मला बारीक. असा राग जाईल. बोलाल मला बारीक. शबाश. अँगर थेरपी झालेली आहे. आता पुढे काका बांबू घेऊन येतात, तो घेऊ काकांची अँगर आणि मग इथून पुढे जाऊ रस्ता शोधत शोधत. काय आणलं आमच्यासाठी. चला चला, काकाने एवढा मोठा बांबू आणलाय घरच्या. कशासाठी रे. घरच्या कंपाऊंड साठी काकाने एवढा मोठा बांबू आणलाय. चला बघा कामगार लोक तुम्हाला पैरी केली आहेत. तुम्हाला हे पण आहे ना 200-200 रुपये. राहायला खायला देतात. खायला चला कोकण 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 कोकण. सो इकडे झाडू बनवण्यात येत आहे आणि जर कोणाला झाडू बनवून घ्यायचे असेल तर त्यांना ऑर्डर द्या. आणि टोपले जर हवे असेल तर कॉन्टॅक्ट निकिता. करेक्ट करेक्ट आहे, करेक्ट आहे. असं नको वळवू. एकटी जेवण बनवते. भाजी करते माझी आई. माझे विचार एकटी जेवण बनवते. करेक्ट आहे, करेक्ट आहे. हेच सांगत होते मी. कळलं काय. मग हे झालं. आता सांगत होती निकिता मी तुला हेच सांगितलं. चला यांचा फायनल झालेला व्हिडिओ आपण नंतर बघू. बाय. तो आताच्या जेवणामध्ये मासे विदाउट पेस्ट करून सांग.
खायला पण नाही सीटर यायची काहीच चिटिंग केली नाही. काल कशी रडायला आली ना रडायला येणं आणि चिटिंग करण्यामध्ये फरक आहे. किसका विकेट गिरा कोण हारले हा गेम नवरा बायको खेळतात. लूप लागलाय. आमचं जिंकून पण झालंय कधीच. सारखे साप चावतात खरगे खाली येतात. म्हातारे होईपर्यंत खेळत राहतील. तर मित्रांनो आता आम्ही मुंबईला निघालो आहोत. गेले 2-3 दिवस खूपच छान गेले. थँक्स फॉर प्राची, काका काकी, आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत टाटा बाय बाय. येणार होती पण तुम्ही आलात.